गायब असल्याप्रकरणी पुन्हा नव्या तपासणी आता सुरू केल्या जाणार आहेत। तर पुरातत्व विभाग, दागिने तज्ञ आणि पोलिसांकडून इन कॅमेरा दागिन्यांची तपासणी केली जाणार आहे। याआधी सुद्धा देवीच्या अलंकारांच्या वजनामध्ये तफावत आढळून आली होती। विशेष म्हणजे प्राचीन आणि मौल्यवान अलंकारांचं वजन कमी होण्याऐवजी काही अलंकारांच्या वजनात वाढ झाल्याच्या नोंदी सुद्धा आढळून आल्या होत्या। याच प्रकरणी महंतांसह सेवेकरी, पलंगे आणि तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला होता। आता नव्यानं तपास करून आता या दागिन्यांची नोंद केली जाणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून। बालाजी, काय सांगाल? तुळजाभवानीच्या अलंकार गायब प्रकरणी आता पुन्हा नव्यानं तपासणी केली जाणार असल्याचं कळत आहे। नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे जे प्राचीन व मौल्यवान दागिने जे होते ते गायब प्रकरण जे आहे ते मागील काही दिवसापूर्वी समोर आलं होतं आणि त्यामुळे आता हा जो तपास आहे तो उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्याकडे देण्यात आलेला होता आणि त्यांनी आता नव्याने जे आहे ती पुरातत्व विभाग असतील, त्याचबरोबर सोने तज्ञ जे असतील, या सर्वांच्या मदतीने जे आहे तो हा तपास पुन्हा एकदा केला जातोय। मंदिरातील जे जमादार खाण्यातील मातेच्या मौल्यवान अलंकार जे आहेत ते पुन्हा तपासले जाणार आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर डब्बा क्रमांक 1, 4, 5, 6 आणि 7 यामध्ये या डब्यातील जे अलंकार आहेत ते पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे आणि यासाठी जे आहे हे जे पथक आहे ते काल तुळजापुरात दाखल झालेलं आहे। साधारणतः 4 वाजता हे पथक तुळजापूरमध्ये दाखल झालं असून यामध्ये विविध रजिस्टर, फोटो अल्बमद्वारे पाहणी करण्यात येणार आहे आणि नव्याने त्यामध्ये नोंदी देखील घेतल्या जाणार आहेत। जर आपण पाहिलं तर हे जे अलंकार दागिने गायब होते यामध्ये जर आपण पाहिलं तर अलंकाराचे अनेक वजन जे आहे याच्यामध्ये वाढ। धन्यवाद बालाजी दिलेल्या